नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे राया हा सगळ्यांसमोर मान्य करत असतो की मी राणीसाठी फक्त इकडे आलेलो आहे। मी राणीला लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सोडून गेलो होतो, त्यामुळे मी तिच्यासाठी इथे आलो आहे। घर सोडून जाण्याचं कारणही तीच होती आणि इथे येण्याचं मागचं कारणही तीच आहे। त्यावर राजश्री म्हणते, राया तू राणीसाठी परत आला आहेस ना? त्यावर तो म्हणतो, हो मी राणीसाठीच परत आलेलो आहे। हे ऐकून राजश्रीला बरं वाटतं आणि ती देवाचे आभार मानते। रुक्मिणी रायाला म्हणत असते, मग तू राणीसाठी इथे आला आहेस तर तू जाण्याची भाषा का करतोयस? पूर्ण संसार आहे तुझ्या पुढे, तू जाण्याची भाषा का करतोयस? त्यावर राया सगळ्यांना म्हणत असतो, मी राणीसाठीच आलेलो आहे, पण तिला स्वतंत्र करण्यासाठी आलेलो आहे। माझ्या या लग्नाच्या बंधनामधून तिला मुक्त करण्यासाठी आलेलो आहे। कारण गेले वर्षभर ती इथेच आहे आणि ती माझी वाट पाहत होती, पण ह्या क्षणाला ती घर सोडून चालली होती ना, मग मी कशाला तिला या बंधनामध्ये ठेवू? कायमचं मुक्त करतो मी आणि मी राणीला आता काहीच बोलणार नाही आणि ती जाऊ शकते। एकदा मी तिला डिवोर्स दिला की तर ती जाऊ शकते। आता ही गोष्ट ऐकल्यावरती घरातले सगळेजण गप्प होतात। त्यावर रुक्मिणी म्हणते, अरे राया ती 1 वर्ष झालं तुझी वाट पाहत होती आणि तीही कंटाळली होती, म्हणूनच तिने हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता। इतकी वर्ष तर तिने हा निर्णय घेतला नव्हता, मग आजच अचानक तिला त्रास झाला आणि ती किती वाट बघेल तुझी? ती खूप वैतागलेली, त्यामुळेच ती हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यावर राया म्हणत असतो, हो ती हे घर सोडून जाऊ शकते। जर मी तिला या बंधनातून मुक्त करणार आहे तर ती कशाला आता इथे राहील? मी तिला डिवोर्स देणार आहे। हे ऐकल्यावर सगळ्यांना आता जबरदस्त धक्का बसतो। सगळेजणच रायाकडे पाहत राहतात। रुक्मिणी म्हणते, अरे राया हे काय चाललं आहे तुझ्यामध्ये? आपल्या रत्नपारखी कुटुंबियामध्ये कोणाचा डिवोर्स झालेला नाहीये, तर तू आता असा कधीही विचार करू नकोस। रायाला आता असं पाहून माई रडत असतात। त्यावर माई म्हणत असतात, अरे राया असं बोलताना जरा म्हाताऱ्या आईचा तरी विचार कर, ती काय करेल आणि कोणता विचार करेल? अरे तुमच्या दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर तू निघून गेलास, आता तू येतोयस आणि ते पण डिवोर्स बोलायला, मग ते कसं सहन होईल? अरे माझ्या उघड्या डोळ्यांनी ना मी असं पाहू शकत नाही, खरंच सांगते, हा धक्का मी नाही बसवू शकत रे। त्यावर राजश्री म्हणत असते, राया तू असं नको बोलूस रे, कित्येक जण तुझ्या वाटेला डोळे लावून बसले होते, आता ह्या क्षणाला येऊन तू परत जायचं म्हणतोय आणि डिवोर्सचं पण म्हणतोय, काय गरज आहे? त्यावर राजश्री म्हणत असते, राणी तू तरी बोल। त्यावर राया म्हणत असतो, नाही मला ठाऊक आहे, राणी माझी वाट बघत नव्हती, मला हे सगळंच ठाऊक आहे आणि म्हणूनच मी आता इथून निघून जाणार आहे। गेले वर्षभर मी हे सगळं मनामध्ये साठवून ठेवलेलं होतं, पण त्याला कधीतरी वाट मोकळी करून द्यायला हवी ना। त्यावर माई रायाला म्हणत असतात, तुझं बरोबर आहे, तुला दुःख झालेलं आहे, पण तुझं काहीतरी चुकतंय। तुला असंही वाटतंय की तुझं काहीतरी चुकतंय, पण प्रत्येक वेळेला गोष्टी धरून ठेवण्यातच अर्थ नाही राया। तू राणीशी बोल, तू तुझं सगळं मन तिच्यापाशी मोकळं कर, म्हणजे तुझ्या मनातले सगळे डाऊट क्लिअर होतील। मला असं वाटतंय गेले वर्षभर तुम्ही एकमेकांशी बोललाही नाही आहात, बोला तुम्ही एकत्र बसून, यामधून नक्कीच मार्ग निघेल, पण असं डिवोर्स हे घेणं यामधून काहीच मार्ग निघणार नाही, असं रुक्मिणीला सुद्धा वाटत असतं। त्यावर रुक्मिणी म्हणत असते, राया वंश बोलत आहेत ना, ते बरोबर बोलत आहेत, काहीतरी बोलण्याचा त्यांचा विचार कर आणि प्लीज पुढे काहीतरी डिसिजन घे। त्यावर रुक्मिणी म्हणत असते, राणी तू काहीतरी बोल, तुला या विषयावर काही बोलायचं नाहीये का? यावर राणी आता रागवते आणि त्या क्षणी ती तिथून निघून जाते आणि ती या विषयावर काहीच बोलत नाही। सगळेच जण इथे आता रडायला लागलेले असतात आणि सिंधूला पण समजत नसतं नेमकं काय करावं आणि आता एक जण बाजूला निघून जात असतो आणि राघव आता अॅनिव्हर्सरीचा केक असतो त्याच्याजवळ येतो आणि विचार करू लागतो, काय करू? माझं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, यांना एकत्र आणण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे। त्यावर आता सिंधू म्हणत असते, काहीतरी युक्ती खरंच शोधून काढली पाहिजे, कारण प्रत्येक जण असे एकमेकांवर हेवे दावे करत राहिले तर कधीच कुटुंब एकत्र येणार नाही, एकमेकांची मनं एकमेकांपासून दुरावली जातील, त्यामुळे काहीतरी केलंच पाहिजे असा विचार सिंधू आता करत असते। तर या इकडे माई आता त्यांच्या रूम मध्ये रडत असतात। राजश्री आणि रुक्मिणी त्यांना समजावत असतात। राजश्री म्हणत असते, खरंच
कंस असा तुम्ही त्रास करून घेऊ नका. याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल असा टोकाचा विचार करू नका. त्यावर माई म्हणत असतात, राजश्री तूच सांग काय करू मी आता. राया किती वर्षांनी घरी आलेला आहे, याचा आनंद मानू की आता तो या घरातून परत जाणार आहे त्याचा दुःख मानू, का तो राणीशी डिवोर्स घेऊन या घरातून कायमचा जाणार आहे त्याचं दुःख करत बसू. खरंच मला काही सुद्धा कळत नाहीये. तर इकडे आता राणी ही तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती ते रायाचा विचार करत असते. तेवढ्यातच तिथे सिंधू आणि रिषभ येतात. सिंधू राणीला म्हणते, मी येऊ का आतमध्ये. त्यावर मधू म्हणत असते, काय झालं, तुम्ही मला परत दोष द्यायला आला आहात का. नाही म्हणजे माझं कुठं चुकलंय आणि मी कशी चुकले या सगळ्याचा जाब विचारायला आला आहात का. त्यावर सिंधू मधूला म्हणत असते, नाही आम्ही त्याच्यासाठी अजिबातच आलेलो नाहीये. तर इकडे माई रडत असतात आणि माई म्हणत असतात, रायाचं काय करू काहीच मला कळत नाहीये. त्या राणीचं आता कसं होणार यातून काहीच कळायला मार्ग नाहीये. आता राया हा आपल्या बरोबर राहणार नाही आणि परत जाणार आहे याचं मला खूपच टेन्शन आलेलं आहे. त्यावेळेला रुक्मिणी माईंना म्हणत असते, काळजी करू नका, आपलं घर हे आपलं आहे आणि आपल्याला हे कुटुंब उद्ध्वस्त होऊन द्यायचं नाहीये. राजश्रीला रुक्मिणी म्हणत असते, काहीही करून आपल्याला हे कुटुंब विस्कळीत होऊन द्यायचं नाहीये, आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. त्यावर राजश्री म्हणते, हो तुमचं बरोबर आहे वहिनी. तर आता इथे सिंधू मधूला म्हणत असते, मधुताई आम्ही तुम्हाला फक्त एवढंच विचारायला आलो आहोत की तुमचं डिसिजन काय आहे. आम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमचा डिसिजन शांत डोक्याने घ्यावा, तुम्ही तडकाफडकी कोणताही डिसिजन घेऊ नका, तुम्ही विचार करा ह्या गोष्टीवरती. मग आता इथे मधू म्हणते, सिंधू तू बोलत आहेस ते योग्य आहे, पण मी काय करू ते सांग ना. मला ज्या व्यक्तीने वर्षभरापासून सोडून गेलेला आहे आणि तीच व्यक्ती आता मला येऊन डिवोर्स मागते, मी काय विचार करू खरंच मला काही सुचत नाही. तर आता इथे रायाजवळ राघव येतो आणि तो त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा राघव रायाला म्हणत असतो, राया तुला माहित आहे आपण ज्या वेळेला लहान होतो तिथे फरशीवर पाणी पडलं होतं आणि मी त्या पाण्यावरून घसरून पडलो होतो. सगळेजण घरातले खूप हसत होते, फक्त तूच एकटा होता ज्याने मला येऊन पटकन उचललं आणि मला पायाला मलम लावून दिलं. तर आता इथे रिषभ हा मधूला म्हणत असतो, राणी वहिनी तू असा प्लीज विचार करू नकोस, तुला कोणीही दोष द्यायला आलेलं नाहीये. तू काय करणार आहेस पुढे. तू जर व्यवस्थित राहिलीस आणि व्यवस्थित वागली तर आपलं कुटुंब व्यवस्थित छान जोडलं जाईल, त्यासाठीच आम्ही इथे बोलायला आलेलो आहे. त्यावर मधू रिषभला म्हणत असते, रिषभ तुला पण असं वाटतंय का की हे सगळं मी केलेलं आहे. रायांनी त्यांनी डिसिजन घेतलेला आहे आणि आता मला असं वाटतंय ज्या वेळेला राया घर सोडून गेले होते ना तेव्हा मी पण हे घर सोडून जायला पाहिजे होतं. त्यांनी फोनवरचं अर्धवट बोलणं ऐकलं आणि हवा तो निष्कर्ष काढून ते तिथून निघून गेले. पण माझं काय, मी मागे राहिले त्यामुळे मला खूप त्रास होतोय. त्यावर सिंधू म्हणते, मधुताई मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्याचा शांतपणे विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा. त्यावेळेला मधू म्हणत असते, ज्या क्षणी मी रायासोबत लग्न केलं त्या क्षणी राघव बरोबरचं मी सगळं मागे टाकलं होतं, पण मला काय माहित होतं मी ज्याच्याशी लग्न करून येते तो त्याच घरातला असणार आहे. मग आता सिंधू म्हणते की राणीताई तुम्ही नीट विचार करा आणि योग्य काही डिसिजन घ्या. असं म्हणून सिंधू आणि रिषभ तिथून निघून जातात. तर इकडे राघव हा रायाला म्हणत असतो की भावा त्यावेळेला तूच मला उचललेलं होतंस आणि तूच मला मलम लावून दिलंस, त्यावेळेला तुझं माझ्यावरती खूप प्रेम होतं, आपल्या दोघातला बॉन्डच वेगळा होता. मग आता कुठं गेला आहे तो बॉन्ड. त्यावर राया म्हणतो, खरं आहे आपल्यामधलं नातं आणि आपल्यामधलं बॉन्डच वेगळा होता, पण आता तो सगळा हरवला आहे. राघव मला खरंच असं वाटलं नव्हतं की तू माझ्या बरोबर असा वागशील, तू माझ्याशी असा वागशील आणि खोटं बोलशील, पण आयुष्यातल्या मोठ्या डिसिजन मध्ये तू मला फसवलेला आहेस. राया हे राघवला बोलूनही दाखवतो आणि राया तिथून निघून जातो. राघव हा रायाला भावा म्हणून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण राया तिथून निघून जातो. आता इथे राघव हा खूप चिडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव हा सिंधूला म्हणत असतो, माझी येत्या 2-3 दिवसामध्ये बदली होणार आहे. त्यावर सिंधू म्हणते, काय कुठे होणार आहे. राघव त्यावर सिंधूला म्हणतो, ते काही मला माहित नाही, मला जेव्हा ते लोकेशन कळेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल.
त्यावर सिंधू म्हणते, पण तुम्ही असं अचानक कसं काय ठरवताय की तुमची ट्रान्सफर होईल म्हणून? आणि हे अचानक असं कधी घडतं का? पण तुम्ही का ट्रान्सफर घेताय? असं सगळं सिंधू ही राघवला विचारत असते. आता राघवच्या प्रश्नावरती राया म्हणतो, राघव, तू असा ट्रान्सफर करून निघून जाशील, पण एक विचार केला आहेस का? सिंधूचं काय होईल? सिंधू इथे एकटी काय करणार? त्यावर सिंधू म्हणते, जाऊ दे राया भाऊजी, असंही मला खूप काम असतं, अभ्यास असतो, कॉलेज असतं, यांना काय करायचं आहे ते करू दे, असं सिंधू म्हणत असते आणि ती चिडते. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.